हे हुरडा आहे, ह्या हुरड्याचं गोड घारगे करायचे. तर त्यासाठी हे दळून घ्यायचे आधी, मग ह्या पिठापासून घारगे तयार करायचे. हुरड्याचे घारे करण्यासाठी हुरडा दळून घेतलेला आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य: हुरड्याचं पीठ पावशेर, पावशेर गव्हाचं पीठ, इलायची पूड, चवीपुरतं मीठ आणि पावशेर गूळ घेतलेले, 1 कप पाण्यात विरघळून घेतलेले हे. आणि ते आता एकत्रित करायचं सगळं. हुरड्याचं पीठ, गव्हाचं पीठ, इलायची पावडर, चवीपुरतं मीठ आणि हे गूळ मिक्स करायचे. थोडं थोडं घालत मिक्स करायचे. वरून पाणी घेतलं तर चालेल, पण 1 कपापेक्षा कमी पाण्यातच गूळ एकजीव करायचे, पातळ करून घ्यायचे. एकत्र करून घेतले आता. तर हे भिजत ठेवायचे 1 अर्धा तास. तर घारगेचं पीठ छान भिजलेलं आहे. तर थोडंसं सैल करून घेतलंय, असं पाहिजे पीठ. तर हे घारगे तयार करून घेऊया. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही पीठ. पातळ झाले की तेल धरतं, जास्त तेल ओढून घेतं. आधी सगळे तयार करून घ्यायचे, मग नंतर तळायचे. जास्त पातळ नाही लाटायचं, थोडंसं जाडच ठेवायचं आणि हे वाटीनं कट करून असे कापं करून घ्यायचे. असे तयार झाले. अशा पद्धतीनं हे सगळ्या पिठाचं करून घ्यायचे. अशा पद्धतीने तयार करून घेतलेत. आता हे तळून घ्यायचे. तळण्यासाठी कढई ठेवलेले. आता तेल घ्यायचे, त्याच्यात तेल घेतलेले. तेल गरम झाले की तळून घ्यायचे. तेल थोडं गरम झाले, जास्त कडक नाही करून घ्यायचे तेल. टाकायचे असे सावकाश. मीडियम गॅस ठेवायचा तळताना, म्हणजे करपणार नाही. मोठं ठेवलं गॅस तर वरून तळले जाते आणि आतमध्ये कच्चे राहते. तळले हे काढून घ्यायचे. आता हे काढा काढायचं. आता अशा पद्धतीने सगळे तळून घ्यायचे. घारगे तयार झाले तळून.